माझा हिरवा मित्र. घरात पाळलेले पशु किंवा पक्षी काही दिवसांनी घरातल्या माणसांसारखेच होतात. ती माणसं नाहीत हे आपण जवळजवळ विसरून जातो. फार काय, माणसांपेक्षाही ते आपल्याला कधी जवळचे वाटतात. माणसातली माणुसकी त्यांच्यात भरपूर असते आणि माणसातले हेवेदावे, दुष्टावे, अप्पलपोटपणा मात्र त्यांच्यात मुळीच नसतो. पोपट म्हणलं की निर्मळ आठवणींनी आणि कृतज्ञतेने माझं अंतःकरण भरून येतं. मी अगदी लहान असताना एक पोपटच माझा खेळगडे होता. सदा आनंदी आणि कधीही तक्रार न करणारा. आम्हा दोघांमध्ये वडिलकीचा मान त्याचा होता आणि पुष्कळ वेळा तो आपली वडिलकी माझ्यावर गाजवत असे. माझ्या जन्माच्या आधी 2 वर्षे तो पोपट माझ्या वडिलांनी आणला होता. संध्याकाळी कामावरून परत येत असताना कुठंतरी झाडाखाली पोपटाचं इवलंसं पिल्लू त्यांना सापडलं. त्यांनी ते उचलून घरी आणलं. माझ्या आईनं त्या पिलाची अतिशय काळजी घेऊन त्याला वाढवलं. पिलाला काही खाता येत नव्हतं. दुधात कापूस बुडवून त्याच्या चोचीत दिवसातून 5-6 वेळा आपण काही थेंब पिळत असू असं आई सांगते. पुढं ते पिल्लू चांगलं गुबगुबीत होऊन इकडं तिकडं बागडू लागलं. कुणीतरी आईला सांगितलं, अक्कल काढ्याची मुळी उघडून जर काही दिवस या पिलाच्या जीभवर बोटानं घासली तर त्याची जीभ पातळ होईल आणि हा पोपट बक्कड बोलू लागेल. आईनं कित्येक दिवस तसं केलं. माझ्या जन्मानंतर 2 वर्षांनी माझी वडील वारली. हा पोपट आणि मी आईबरोबर माझ्या मामांच्या घरी राहायला गेलो. तिथंच आम्ही दोघं लहानाचे मोठे झालो. मी 15-16 वर्षाचा होईपर्यंत हा पोपट जिवंत होता. इतरांच्या तोंडातले शब्द कुणी निर्बुद्धपणं पुन्हा पुन्हा उच्चारू लागलं म्हणजे लोक त्याला पोपटपंची करू नको असंच म्हणतात. दुसऱ्यांच्या शब्दाचा निर्बुद्ध पुनरुच्चार पोपट करतो असं लोकांना वाटतं. पण मला बिलकुल हे मान्य नाही. माझ्या या मित्राचा 16 वर्षाचा मी अनुभव घेतला त्यावरून ते सांगतो की हे मुळीच खरं नाही. त्याच्या 2-3 गोष्टी इथे सांगतो. गिरगावातल्या एका चाळीत माझे मामा राहत असत. तळमजल्यावर आमची खोली होती आणि खोलीच्या दारासमोर बाहेरच्या गॅलरीत पोपटाचा पिंजरा टांगलेला असे. रात्री त्याचा पिंजरा आम्ही आत आणून ठेवत असू. एका खोलीत आडवी उभी अंथरुणं घालून मामा, आजी वगैरे आम्ही 3-4 माणसं गर्दी करून झोपत असू. त्याच गर्दीत कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर पोपटाचा पिंजरा ठेवलेला असे. दिवे मालवून बिछाण्यावर पडल्या पडल्या आम्ही काही गोष्टी बोलायला सुरुवात केली की पोपट मधून हुं करत असे. जणू आपणही त्या गोष्टीत भाग घेतो आहोत असं तो दाखवत असे. केव्हा केव्हा आजी चिडून त्याच्यावर ओरडायची, काय मेला फाजील तरी, गप्प बस बघू. मग थोडा वेळ तो गप्प राहायचा. काहीतरी गमतीची गोष्ट चालली असता आम्ही हसू लागलो की माणसासारखं खो 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 आवाज करून तो आमच्या हसण्यात सामील व्हायचा. माझ्यावर तो वडिलकी कसा गाजवायचा ते पहा. आमच्या चाळीच्या बाहेरच्या बाजूला एक चहाचं दुकान होतं. आमच्या शेजारच्या खोलीत दुकानाचे नोकर-चाकर उठत बसत. दुसऱ्या खोलीत साखर, पीठ वगैरे कोठार होतं आणि जिन्याजवळच्या खोलीत भटारखाना होता. गॅलरीत त्यामुळे सारखी वर्दळ असे. मी 4-5 वर्षाचा असताना घरातल्या आणि गॅलरीतल्या लोकांना डोळा चुकवून गाडी-घोडे बघायला एकदम रस्त्यावर दम ठोकायचं. मग घरातलं कुणीतरी माझ्या मागं धावायचं आणि मुकोटीला धरून मला फरफडत घरी ओढत आणायचं. गॅलरीतच आजी किंवा मामा माझ्या पाठीवर रपाटे देत असता पोपट शांतपणे मान वाकडी करून एका डोळ्याने हे सर्व पाहत राहायचा. हा रस्त्यावर पळतो हे काही बरोबर नाही हे त्यानं चांगलं ओळखलं होतं. गॅलरीत कुणी नाही, घरातली माणसं दुपारी सुस्त झोपली आहेत असं पाहून एखाद्या दिवशी मी जर रस्त्याकडे धावलो तर पंखांचा फडफडाट करून आणि जीव जातो की राहतो अशा तऱ्हेने ओरडून तो घरच काय पण सारी चाळ जागी करायचा. मग कोणतरी मला धरून आणत आणि दुपारची झोप मोडल्यामुळे अधिकच चिडून अधिक धपाटे देत. मारझोड संपून सर्व काही स्थिरस्थावर झालं की माझ्यावर वडिलकी गाजवणाऱ्या त्या पोपटाच्या पिंजऱ्याकडे मी जात असे आणि पिंजऱ्यातून बाहेर आलेली त्याची शेपूट दातओठ खात ओढत असे. दुःखानं तो ओरडायचा पण माझ्या पोपटाचा त्यानं कधीच चावा घेतला नाही. त्याला चावता येत नव्हतं असं मुळीच नाही. गॅलरीतून जाणाऱ्या येणाऱ्यानं कोणी शेपूट ओढून त्याला त्रास दिला तर तो त्याला चांगला कडाडून चावत असे. पण हा लहान मुलगा आहे, आपला मित्र आहे आणि विशेष म्हणजे आपल्यामुळे त्याला मार मिळाला आहे तेव्हा आपण त्याला चावता कामा नये एवढं त्याला समजत होतं. माझा हा हिरवा मित्र जितका समजूतदार तितकाच मिश्किलही होता. चहावाल्याच्या बटारखान्यात दादा नावाचा एक दिप्पाड आचारी होता. रोज दुपारी शंकरपाळ्याचे पीठ साखर घालून तो तिंबूत ठेवत असे. पोपटाला ते गोड पीठ फार आवडायचं. दादाला चिडवण्याकरता चाळीतले लोक पुष्कळ वेळा त्याला जाड्या म्हणून हाक मारत. दुपारी दादाचं पीठ तिंबून झालं की तो एक लहानसा गोळा आणून आमच्या पोपटाच्या चोचीत द्यायचा.
पिठाचा गोळा घेऊन दादा येत आहे हे पाहिल्याबरोबर दांडीवरून पिंजऱ्याच्या तळपात्र्यावर उडी मारून मोठ्या अटीत मान हलवत तुरुतुरू इकडं तिकडं फिरत पोपट दादाचं स्वागत करायचा. गोळा चोचीत देऊन दादाची पाठ फिरली की दांडीवर उडी मारून तो गोळा एका पायात धरायचा आणि मान वर करून दादाला ए झाड्या म्हणून तो हाक मारायचा. दादा मागं वळून पुन्हा तुला कधी पीठ देणार नाही असं बोलून निघून जायचा. पण दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे दादा यायचा. लहानपणाचे अनेक लागेबांधे आणि नातीगोती मी विसरून गेलो आहे, पण माझ्या ह्या हिरव्या मित्राला मी कधीतरी विसरेन का?